कान्होराज महाराजांच्या बाबतीत अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. ज्यावेळी चांगदेव ज्ञानदेवांच्या भेटीसाठी आळंदी या ठिकाणी जात होते तेव्हा ते केंदूर मुक्कामी कान्होराज महाराजांकडे राहिले होते. तेव्हा गावच्या पश्चिमेला असणाऱ्या विठ्ठल मंदिरात त्यांनी मुक्काम केला होता. सकाळी उठून कान्होराज महाराज चांगदेवांना स्नान करण्यासाठी विचारावयास आले. त्यावेळी चांगदेवांनी त्यांना तुम्ही स्नान संध्या केली का अशी विचारणा केली. महाराजांनी चांगदेवांना सांगितले, मी रोज काशीला जाऊन गंगा स्नान करत असतो. असे सांगितल्यावर चांगदेवांचा त्याच्यावर विश्वास बसला नाही आणि त्यांनी याविषयी शंका उपस्थित केली. यानंतर कान्होराजांनी आपली शेंडी पिळून त्या ठिकाणी गंगेस पाचारण केले. ते ठिकाण आजही आपल्याला भागीरथी कुंड म्हणून केंदूर गावाच्या पश्चिमेला पाहावयास मिळते. या कुंडातील तीर्थ हे गंगे इतकंच पवित्र मानले जाते. द्यावया चांगदेवा प्रचिती, शिका पिळोनी दाविली भागीरथी, पाहुणी तो चमत्कार, योगी घाली नमस्कार.